जनतेच्या हातामध्ये आरटीआयचं एक मोठं हत्यार कुणी दिलेलं आहे? त्याला बऱ्याच विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा याला फार मोठं त्याचं स्वागत केलं असं समजण्याचं कारण नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही. आपल्यावर रामभाऊ पण आहेत. रामभाऊ काय म्हणाले? एकूणच ज्या पद्धतीने आपण बघितलं की आज बरंच काही पंतप्रधान बोलले किंवा नंतर सोनिया गांधी पण बोलल्या, पण कुठेतरी त्यांनी ब्लेम गेम चालू ठेवला. त्यांनी एक वाक्य नक्की म्हटलं सोनिया गांधींनी की एनडीए पेक्षा युपीएचा कारभार चांगला होता. खरं म्हणजे गेल्या 3-4 महिन्याचं जरी आपण पाहिलं नुसतं तरी अगोदर थरूरना राजीनामा द्यायला लागला, आता राजांना राजीनामा द्यायला लागला, कलमाडींना काढून टाकण्यात आलं त्यांच्या संघटनात्मक पदावरून, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळं हे सगळं भ्रष्टाचार होत आहेत म्हणून राजीनामे दिलेत. पण ह्यातला एक मुद्दा जो महत्त्वाचा मला वाटतो आहे की विरोधी पक्षांनी संसदेमध्ये एकमताने सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली. हेच पंतप्रधान त्यावेळेला ज्यावेळेला अर्थमंत्री होते 1992मध्ये आणि शेअर घोटाळा झाला होता त्यावेळेला ह्याच अर्थमंत्र्यांनी संयुक्त संसदीय समिती त्यावेळेला मान्य केली होती आणि त्यामुळं पंतप्रधान का मान्य करत नाही आहेत? मग तुम्हाला काय वाटतं, काय कारण काय असावं? कारण त्यांनी यावेळी पण सांगितलं की या समितीचा काही उपयोग नाही, ही समिती उगाचच विरोधक मागतात. नाही, आता त्यांनी ज्या वेळेला शेअर घोटाळा झाला त्यावेळेला समिती मान्य केली. ते अर्थमंत्री होते त्यावेळेला, नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यामुळं पंतप्रधानांनी तो निर्णय घेतला, अर्थमंत्र्यांनी तो मान्य केला. आता जे पंतप्रधान आहेत ते अशाच प्रकारचा एक नाही अनेक घोटाळे होत आहेत आणि तरी हिमतीनं निर्णय करत नाही आहेत. कुठंतरी काहीतरी लपवायची भूमिका यामध्ये आहे असं मला वाटतंय. जोंधळेजी, तुम्ही म्हणाल की बऱ्याच काळापासून चाललंय किंवा विकिलीक्सने पण लिहिलंय की क्षमता किंवा ज्या पद्धतीने राजकारण चाललंय हे बरोबर नाही आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे की आता जर बघितलं तर आता ब्लेम गेम सुरू आहे? कारण नेहमी एनडीए म्हणते की त्यांच्या काळात चांगलं होतं किंवा युपीए म्हणतं आमच्या काळात चांगलं आहे. तर याबद्दल तुम्ही काय विश्लेषण कराल? भाजप असो किंवा काँग्रेस असो, हे दोन्ही राजकीय पक्ष भ्रष्टाचारानं माखलेले आहेत, त्याच्याबद्दल संशय नाही. मुद्दा असा आहे की जनतेचे प्रश्न, मूलभूत प्रश्न संसदेबाहेर आणि संसदेमध्ये मांडण्याचं राजकीय धाडस या दोन्ही पक्षांना नाही आहे. राजकीय भूमिका आपापल्या घेऊन जनतेमध्ये जाणं, जनतेला समजावून सांगणं हे असं होते. कारण व्यक्तिकेंद्रित राजकारण, सवंग राजकारण हे अधिक जास्त मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षापासून चाललेलं आहे. त्यामुळं होतं काय की राजकीय विश्वासार्हता प्रत्येक पक्षाची, भाजप असो का काँग्रेस असो, त्यांची राजकीय विश्वासार्हता ही संशयास्पद बनलेली आहे. तो मुद्दा ऐरणीवर यावेळेस पहिल्यांदा आलेला आहे. म्हणजे निदान काँग्रेसवाल्यांनी राजीनामा दिलेली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर, पण कर्नाटकामध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे. आणि एक लक्षणीय घटना कर्नाटकमध्ये घडलेली आहे की तिथल्या लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर आरोप केले, त्यांनी राजीनामा सुद्धा दिला आणि नंतर लोकांच्या दडपणामुळे त्यांना राजीनामा परत घ्यावा लागला. त्यामुळे कर्नाटकाचा अपवाद तुम्हाला करून चालता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेपीसीचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पब्लिक अकाउंट कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे हाही मुद्दा किती ताणायचा याचा एक विचार या विरोधी पक्षांनी करायला हवा. आपण सुरुवातीला कर्नाटकच्या बाबतीत तुम्ही तेव्हा पण होतं की मुख्यमंत्र्यावर, जसं आपल्या इथे आदर्श घोटाळ्यात आपला मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण, त्यांच्यावर जे आरोप होते त्याच्यानंतर काँग्रेसने काहीतरी ॲक्शन घेतली. मग अशीच ॲक्शन कर्नाटकमध्ये भाजपने का नाही घेतली? आणि सगळ्यांना वाटत होतं की ॲक्शन घेणार नाही. असं आहे की कर्नाटकामध्ये अशा प्रकारची ॲक्शन घ्यावी असं वृत्तपत्रांनी किंवा राजकीय पक्षातलं काँग्रेसनी म्हटलेलं होतं. ही गोष्ट खरी आहे. परंतु सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर एकदा हा निर्णय झाला की हे जे आरोप आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून ताबडतोब न्यायालयीन चौकशी नेमण्यात आली. आज काय होत आहे की काँग्रेस यातलं काहीच करत नाही आहे आणि आम्ही करतो आहोत असं दाखवत आहे. हा त्यातला मूल फरक आहे. जर अशोक चव्हाण दोषी नसतील तर त्यांना राजीनामा द्यायला का सांगितलं? जर राजा दोषी नसतील तर मग त्यांना राजीनामा द्यायला का सांगितलं? आणि म्हणून निश्चितपणानं ज्या गोष्टी चौकशी व्हायला पाहिजे आहे, कलमाडी पण माझ्यामध्ये काँग्रेसचा पण हाच मुद्दा होता की ते दोषी नाही आहेत, पण जी मागणी आहे त्या मागणीला मान्य करून त्यांच्यावर कारवाई करूया आणि नंतर त्याचा दोष सिद्ध होईल असं ते वेळोवेळी म्हणाले. हुसेन दलवाई आपल्याबरोबर आहेत. दलवाईजी, काय म्हणाल? एकूणच ज्या पद्धतीने हे राजकारण चाललेलं आहे की काँग्रेसवाल्यांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामे दिले, त्यांची चौकशी आता अजूनही माझ्यामध्ये सुरू आहे, पण भाजपने याबाबतीत काहीच स्टेप घेतली नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
असं आहे की संशयाच्या संबंध जनतेमध्ये एक संशय निर्माण केला गेला, तो खरा की खोटा ती गोष्ट नंतरच्या चौकशीतून पुढे येईल. पण केवळ संशयाच्या ह्याच्यामध्ये गुंतून राहू नये म्हणून ताबडतोब त्यांचे राजीनामे घेण्यात आले. आणि राजीनाम्याची मागणी तर विरोधी पक्षानेही केलेली होती. आता जे रामभाऊ बोलतायत ते दुटप्पी आहे. त्यांनी खरं म्हणजे यांचं ग्लेअरिंग आहे. येडियुरप्पाचं जे भ्रष्टाचार आहे तो इतका ग्लेअरिंग आहे, इतका चमकणारा लोकांना दिसणार आहे, तर त्या संबंधामध्ये लगेच ऍक्शन जी व्हायला हवी ते काय करत नाही आहेत. जसे हुसेन दलवाईजी म्हणाले की जेपीसीची मागणी मान्य काहीच उपयोग नाही. मला तुम्ही जेपीसीचे मेंबर होतात हर्षद मेहता प्रकरणात, तुम्हाला वाटतं की त्याचा काहीच निर्णय नाही आला? आता कसं झालंय, भाजप म्हणजे जसं कंसाला सारखं वाटायचं ना की कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे, किंवा औरंगजेबाच्या काळामध्ये धनाजी आणि संताजी आले काय, पाणी पित नाहीत घोडे, तर धनाजी संताजीची जी धडक बसली होती तशी मला वाटतंय काँग्रेसला भाजपची बसलेली आहे आणि मग चाललंय आरोप. दलवाईजी खरं आहे का? आणि सर्वात महत्वाचं 1985 झाली जे शताब्दी वर्ष काँग्रेस साजरं केलं होतं, त्यावेळी पण राजीव गांधींनी हेच सांगितलेलं की भ्रष्टाचार दूर होणं हे काळाची गरज आहे. तर तुम्हाला वाटतं एकूणच भ्रष्टाचार हा नेहमीच ऐरणीचा मुद्दा राहिला आहे आणि आताच्या पण तुमच्या कॉन्क्लेव्हमध्ये हा ऐरणीचा मुद्दाच राहिला? हो, बरोबर आहे, अगदी बरोबर बोललात. असं आहे की भ्रष्टाचार 85चा आणि आताचा ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आता तो सर्व स्तरावर गेलेला आहे. सोनियाजींच्या भाषणामध्ये ही गोष्ट आली की सर्व स्तरावर आहे. त्यांनी असं म्हटलेलं नाही की काँग्रेस भ्रष्टाचारी, काँग्रेसमधलं कोणी भ्रष्टाचार करत नाही असंही म्हटलेलं नाही, पण भ्रष्टाचाराने फार चिंतित त्या दिसल्या आणि म्हणूनच त्यांनी हे म्हटलेलं आहे की आता दिखाऊ काय आम्ही करणार नाही आहोत, की कृतिशील कार्यक्रम या संबंधामध्ये केला पाहिजे.